त्वचा वन ऑफ द पंच ज्ञानेंद्रियस. आपण लास्ट टाइमला कर्ण बघितलंय. कर्ण नंतर सेकंड आहे शब्द स्पर्श. स्पर्श इज वन ऑफ द विषयास which is perceived by the त्वचा. त्वचा second ज्ञानेंद्रिय important is the त्वचा means skin. His synonyms is the त्वक or त्वकेनेंद्रिय and second is स्पर्शनेंद्रिय. स्पर्शनेंद्रिय is perceived by the स्पर्श, so it is called as the स्पर्शनेंद्रिय or त्वकेंद्रिय. Then a little bit introduction about the त्वचाs. त्वचा it is one of the panchajnanendriya, right? One of the panchajnanendriya. And vayu mahabhut adikyata is there in that. Panchajnanendriya is in that vayu mahabhut adikyata is there, means predominance of the vayu mahabhut. वायू महाभूताचा विषय स्पर्श आहे. त्याच्यामुळे स्पर्शाचे ज्ञान त्वचेमुळे होतं. त्वचेमुळे आपल्याला स्पर्शाचे ज्ञान होते. बिकॉज प्रिडॉमिनन्सी ऑफ वायू महाभूत. त्वचा सर्व शरीराला कव्हर करते. सो इट इज कव्हर द ऑल ओव्हर द बॉडी. सो इट डज द प्रोटेक्शन ऑफ शरीर. इट डज द प्रोटेक्शन ऑफ शरीर. ते सगळ्या शरीराला कव्हर असते. इट इज द वन ऑफ द लार्जेस्ट ऑर्गन विच इज प्रेझेंट इन अ बॉडी. हा सगळ्यात मोठा ऑर्गन आहे कारण ऑल ओव्हर सगळ्या बॉडीला ते कव्हर करतं. सो देन इट इज द उपधातू ऑफ मांस धातू. मांस धातू. इट इज अ उपधातू ऑफ मांस धातू. फर्स्ट इज अ सिनोनिम्स त्वकेंद्रिय और स्पर्शनेंद्रिय और त्वक. देन इट इज इंट्रोडक्टरी पार्ट. It is one of the panchajnanendriya. Then predominancy of or vayu mahabhuta adikyata is there, means predominancy of vayu mahabhut. Due to the vayu mahabhuta vishay is the sparsha. So स्पर्श ज्ञान कशामुळे होते? त्वचामुळे किंवा त्वकमुळे. आणि इट इज कवर्ड ऑल ओव्हर द बॉडी. सो इट डज द प्रोटेक्शन ऑफ शरीर. शरीराचं प्रोटेक्शन करण्याचं काम स्किन करतं. दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट. देन उत्पत्ती. आता आयुर्वेदामध्ये उत्पत्ती सांगितली आहे. सुश्रुतांनी शरीर स्थानमध्ये 4/3. उत्पत्तीमध्ये सिंगल लाईन श्लोक आहे. तस्य खलु एव प्रवृतस्य शुक्रशोणितस्य अभिपच्यमानस्य क्षीरसेव संतानिका सप्त त्वचा भवंती. ते त्या एका श्लोकामध्ये त्यांनी उत्पत्ती सांगितली आणि किती टाइप्स सांगितलाय, किती टाइप्स आहेत स्किनचे किंवा त्वचेचे ते पण सांगितलं. सप्त त्वचा भवंती, सप्त 7 लेयर सांगितले. ठीक आहे. आता मानस्य क्षीरसेव संतनिका. जसं दूध तापवलं असतं त्याचा पाक होतो. आपण दूध जर उकळायला ठेवलं आणि त्याला खालून दूध बॉईल ओव्हर हिटेड बाय अग्नी, देन वी गेट अ क्रीमी लेअर ओव्हर द अप्पर सरफेस ऑफ दूध. ज्यावेळेस आपण जर दूध उकळायला चालू केलं तर अग्नी दिल्यानंतर दुधावरती जशी साय येते, क्रीमी लेअर, वन ऑफ द क्रीमी लेअर कम्स ओव्हर द अप्पर सरफेस ऑफ दुग्ध. लाईक दॅट ओनली शुक्र शोणित श, म्हणजे शुक्र आणि शोणित याचा ज्यावेळेस जीवसंयोग होते, हे एकत्र संयोग होतो, त्यावेळेस अभिपच्य मानस्य, त्याच्यात पंचमहाभूत अग्नी, जे काही पंचमहाभूत अग्नी आहेत, या महाभूतांच्या अग्नीपासून गर्भात शरीराचा धातूचा पाक होतो. ज्यावेळेस धातूचा पाक होतो त्यावेळेस सायरूपी त्वचा निर्माण होते. म्हणजे शुक्र शोणित यांचा संयोग होतो त्यावेळेस धातू तिथं असतात. धातूंमुळे गर्भाच्या शरीराचा पाक होतो आणि त्या पाकातून जे काही उत्पत्ती होते क्रीम स्वरूपी म्हणजे सायरूपी त्वचा निर्माण होते. जसं दूध उकळवल्यानंतर दूध ज्यावेळेस आपण अग्नीवर उकळवतो त्यावेळेस जसं वरती साय येते किंवा क्रीमी लेअर येतो, लाईक दॅट ओनली. म्हणजे इथं त्यांनी एक उदाहरण दिलंय की कसं त्वचा बनलेली आहे. त्याचं उदाहरण आहे दूध उकळवल्यानंतर किंवा दुधाचं तापवलं असतं त्याचा पाक होत असताना, दूध ज्यावेळेस उकळतं त्याचा पाक होतो त्यावेळेस जशी वरच्या बाजू साय येते, तसेच शुक्र शोणित संयोग झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा काही गर्भ बनलाय त्याच्या शिराचा पाक होतो. कशाने पाक होतो?
पंचमहाभूताग्नी, पंचमहाभूतांचे जे अग्नी, कारण पंचमहाभूतात असतात तिथं, त्या अग्नींपासून त्या गर्भाच्या शरीराचा पाक होतो आणि त्याच्यापासूनच सायरूपी त्वचा निर्माण होते. दिस इज द उत्पत्ती ऑफ त्वचा. श्लोका इम्पॉर्टंट आहे. तस्य खलु एव प्रवृतस्य शुक्रशोणित अभिपच्यमानस्य शिरसेव संतानिका सप्त त्वचा भवन्ति. सप्त त्वचा मीन्स 7 लेयर्स. त्याच्यातून त्वचेची उत्पत्ती होते, पण किती? 7 लेयर्स. जर मांस धातूंपासून त्याच्या उपधातूच्या स्वरूपात त्वचेची निर्मिती होते. म्हणजे मांस धातूचा उपधातू स्किन आहे, तो त्वचा आहे. ओके. देन कार्य. आयुर्वेदामध्ये काय कार्य सांगितलं? फर्स्ट इज अ स्पर्श ज्ञान, मीन्स टच, परसेप्शन ऑफ टच और नॉलेज. काय आपल्या स्पर्शाचं ज्ञान होतं ते कशामुळे होतं? स्किनमुळं. फर्स्ट इज अ स्पर्श ज्ञान. सेकंड इज अ शरीरोष्मा नियमन. शरीरोष्मा नियमन मीन्स कंट्रोल अँड द रेग्युलेशन. कंट्रोल आणि रेग्युलेशन ऑफ टेम्परेचर. शरीराचं तापमान कंट्रोल ठेवण्याचं आणि रेग्युलेट करण्याचं काम त्वचा करतं. देन स्वेदमल निष्काशन. स्वेदमल निष्काशन मीन्स excretion of the sweat and the malas. The sweat is a malas. The excretion of स्वेदाचं निष्काशन, एक्सक्रिशन करण्याचं काम त्वचा करते. फोर्थ इज अ शरीर आच्छादन. शरीर आच्छादन अँड रक्षण. शरीराचं आच्छादन, शरीराला कव्हर करण्याचं काम आणि शरीराचं रक्षण करण्याचं मीन्स प्रोटेक्शन, गिव्ह द प्रोटेक्शन टू द ऑल ओव्हर बॉडी. शरीराला आच्छादन, कव्हर करण्याचं आणि प्रोटेक्शन करण्याचं काम हे त्वचा करतं. देन शोषण. शोषण नथिंग बट द शरीराला जे काही पाहिजे ते ऍब्सॉर्ब करून घेणं. आपण जसं एखाद्या ठिकाणी ऑइंटमेंट लावलं किंवा मलम लावला तर त्याचं जे काही ऍब्सॉर्प्शन करून घेण्याचं काम त्वचा करते. सो इट इज वन ऑफ द फंक्शन दे आर टोल्ड इन आयुर्वेदा, शोषण. देन सिक्स्थ इज अ वन ऑफ द श्लोक आहे तोकस्थ भ्राजकम पित्त. पित्ताचं वन ऑफ द टाइप्स. पित्ताचे 5 टाइप्स आहेत, त्याच्यामध्ये एक आहे भ्राजक पित्त. ते कुठे असतं? तोकस्थ भ्राजकम पित्त त्वचेमध्ये असतं. सो त्वचेचं हे भ्राजक पित्त स्थान असल्यामुळं शरीराला जे कलर कॉम्प्लेक्शन्स आहे ते देण्याचं काम भ्राजक पित्त करतं. सो इट रिसाइड्स इन ओनली स्किन. ते कशामध्ये असतं? स्किन मध्ये. ते स्किन मध्ये असल्यामुळं, त्याचं स्थान स्किन मध्ये असल्यामुळं किंवा त्वचेमध्ये असल्यामुळं ते शरीरास आपलं रंगछटा देतं, म्हणजे कलर कॉम्प्लेक्शन्स देतं. सो भ्राजक पित्त रिसाइड्स इन अ त्वचा. इट गिव्स द कलर कॉम्प्लेक्शन टू द स्किन. Okay. Then karya. 6 karyas is there. First, sparsha jnana means perception of touch. Then shariroshma niyamana, control and the regulation of temperature. Then third is the svedamala nishkashana means excretion of sweat. Then fourth is the sharira achadana. The all over the is cover the all over the body and use the protection of or does the protection from the external trauma or external injuries or does the rakshana karma. Then shoshana means absorption. शरीराला आवश्यक आहे ते ऍब्सॉर्ब करून घ्यायचं काम स्किन करते. देन भ्राजकम, तोकस्थ भ्राजकम पित्त. भ्राजक पित्त रिसाइड्स ओनली इन त्वचा अँड इट गिव्स द कलर कॉम्प्लेक्शन. हे आयुर्वेदाने सांगितलं की भ्राजक पित्तामुळं त्वचेला कलर कॉम्प्लेक्शन येतो किंवा रंग, स्किनला कलर देण्याचं काम भ्राजक पित्त करतं अकॉर्डिंग टू आयुर्वेदा. देन साईज. अकॉर्डिंग टू द चरकाचार्य दे हॅव टोल्ड द स्किनची जी साईज आहे त्यांचं म्हणणं त्वचा थिकनेस सेम ऑल ओव्हर द शरीर. त्यांच्या म्हणण्यानं अकॉर्डिंग टू चरकाचार्य दे हॅव टोल्ड द थिकनेस but they are told the same all over the body, no different is there. But according to Shushruta Acharya
they have told the 7 layers and different size is there according to the layer. प्रत्येक अकॉर्डिंग टू लेअर नुसार वेगवेगळे साईज त्यांनी सांगितले आहे. मोस्ट ऑफ द जास्तीत जास्त 3 ब्रीही इज अ साईज इज देअर. मोस्ट ऑफ द उदर भाग जो आहे पोटाचा भाग इज अ अंगुलास्टक, अंगुलाच्या इतकी जाडी असते. आणि ललाट आणि अंगुली म्हणजे बोट, फोरहेड अँड द बोट याची जी आहे ती त्वचा तेवढी ऍज कम्पेअर तेवढी जाड नसते. म्हणजे जास्तीत जास्त सुश्रुतांनी सांगितलं की 7 लेयर्स नुसार वेगवेगळी साईज असते. प्रत्येक लेयरची ही वेगवेगळी साईज आहे, जाडी आहे, पण जास्तीत जास्त 3 ब्रीही पर्यंत आहे. बट अकॉर्डिंग टू द चरकाचार्य दे हॅव टोल्ड द थिकनेस इज द सेम ऑल ओव्हर द बॉडी, नो डिफरन्स इज देअर. देन भेद means प्रकार. अकॉर्डिंग टू द सुश्रुताच दे हॅव टोल्ड द 6 layers. त्वचेचे जे आहे ते 6 लेअर सांगितले अकॉर्डिंग टू सुश्रुत. अकॉर्डिंग टू द चरकाचार्यस दे हॅव टोल्ड द 6 layers. Okay, they are told the 6 layers, and according to model they are the 6 layers. Okay, there are differentiation is there. First is the Sushruta Acharyas. They are told the 7th layers. Before that we will revise the first synonyms once again. Synonyms: त्वक इंद्रिय और स्पर्शन इंद्रिय और त्वक. Then introductory part is there. त्वचा, it is one of the panchagnanendriyas. There त्वचा, in त्वचा वायु महाभूत अधिक्यता is there, means predominance of वायु महाभूत. Then sparshanyan, due to the only vayu mahabhuta's predominancy, and the by help of त्वचा, त्वचेमुळं स्पर्शाचं ज्ञान होतं. देन आच्छादन ऑफ त्वचा, शरीर आच्छादन, ऑल ओव्हर द प्रोटेक्ट ऑफ द शरीर, द प्रोटेक्शन ऑफ शरीर अँड कव्हर द ऑल ओव्हर द बॉडी. आणि इट इज वन ऑफ द उपधातू ऑफ मांस धातू. देन उत्पत्ती बघितलं आपण. तस्य खलु एव प्रवृतस्य शुक्रशोणित अभिपच्यमानस्य क्षीरसेव संतानिका सप्तत्वज भवन्ति. म्हणजे जसं दूध तापवलं असतं, दूध ज्यावेळेस आपण चालू करतो किंवा त्याचा पाक करतो दुधाचा किंवा तापवलं जातं त्यावेळेस त्याच्यावरती जो क्रिमी लेअर येतो किंवा जी काही साय येते, लाईक दॅट ओनली सेम त्याच्यासारखं शुक्र आणि शोणी त्याचा संयोग होतो त्यावेळेस गर्भशरीर बनतं. त्या गर्भशरीराचा धातूंचा पाक होतो. कशाने होतो? पंचमहाभूत अग्नी. पंचमहाभूताचे अग्नी जे आहेत त्याच्याने त्याचा पाक होतो. त्यावेळेस त्याच्यावरती सायरूपी त्वचा निर्माण होते. त्यालाच म्हणायचं त्वचा. इट इज अ मांसधातूंपासून उपधातू ऑफ द त्वचा, त्वचेची निर्मिती होते. देन कार्य सांगितले आहेत 6 आयुर्वेदामध्ये. फर्स्ट इज द स्पर्शज्ञान, मीन्स परसेप्शन ऑफ द टच और नॉलेज. देन शरीर उष्म नियमन, मीन्स कंट्रोल of the temperature and the regulation of temperature. Third is the Svedamala Nishkashan, excretion of sweat or malas. Then sweat means gham. Then Sharir Achadana and the आघातापासून संरक्षण. शरीराचं आच्छादन, covers all over the body and does the protection of sharir. Then shoshan, absorption, it is one of the function which is helpful for the which is needful for the body, they absorb it. Then Brajak Pitta, Brajak Pitta is resides in त्वचा. Brajak Pitta हे जसा एक पित्ताचा एक प्रकार आहे, ते त्याचं स्थान जे आहे त्वचा सांगितलेलं आहे. ते त्वचेमध्ये राहतं आणि त्या त्वचेमध्ये राहिल्यामुळं इट गिव्स द कलर कॉम्प्लेक्शन, म्हणजे जे काही स्किनला कलर येतो तो ब्राजक पित्त मिळतो अकॉर्डिंग टू आयुर्वेदा ओनली. Then size, according to Charakacharya, they have told the
त्वचा thickness is same all over the body. There is no difference. But according to Shishruta Acharyas, they have told the 7 layers, but different size is there. And the total thickness of the skin is a 3 brihi. Then Veda, according to the Shushrutacharya, there are 7 layers. According to Charakacharya, there are 6 layers. And according to modern, there are 6 layers. Shushrutacharya's first, Shushrutacharya's 7 layers. First is the Avbhasini, second is the Lohita, third is the Sweta, fourth is the Tamra, fifth is the Vedini, sixth is the Rohini, and seventh is the Mamsadara. They are the 7 layers. They are told by the Shushrutacharyas. In that, we will see the first. First is the Avbhasini. This is the first layer of Twacha. Then it is the upper surface, or we going from outside to inside. Okay. Then is the first layer. It's present externally. Okay. Then size. Size is a 1:18. म्हणजे रुई means nothing but the आपलं तांदळाचा एक कण, तांदळाचा एक तांदूळ, त्याच्यातला एक भाग 1:18, त्यातला एक 1/18 भाग रुईचा, म्हणजेच इट इज अ थिकनेस ऑफ अवभासिनी लेअर. इट इज द फर्स्ट लेअर ऑफ त्वचा अकॉर्डिंग टू द Shushrutacharyas. There Rogadhisthana. It is the first layer. Second is the size 1:18 brihi, but is more in Hastatala and Padatala. सगळीकडे जे असतो तो 1:18 असतो, पण हस्ततल म्हणजे तळ हाताचा आणि पादतल तळपायाचा थोडीशी थिकनेस ही जास्त असते अकॉर्डिंग टू द ऑल ओव्हर. देन रोगाधिष्ठान. रोगाधिष्ठान म्हणजे तिथं कोणते रोग होऊ शकतात किंवा अधिष्ठान असू शकतं, कोणत्या रोगांचं अधिष्ठान होऊ शकतं, तिथं फॉर्म होऊ शकतात कोणते रोग. फर्स्ट इज द सिग्मा. Sigma means eczema. Okay, eczema. And second is the Padmakantaka. Padmakantaka. These are tinnias. Tinea infections and the eczema. These are the infections which resides in a first layer of Twacha. This is the Avbhasini. यालाच according to modern मध्ये म्हणतात epithelial layer. This is the यालाच epithelial लेयर असे म्हणतात. ठीक आहे. फर्स्ट इज द अवभासिनी लेयर. इट इज वन फर्स्ट लेयर. साइज 1:18, बट डिफरंट मोर इन हस्ततल अँड पादतल. रोगाचं अधिष्ठान सिग्मा अँड पद्मकंटक, नथिंग बट द कोरिलेट विथ द टिनिया अँड द एक्झिमा. and this layer correlate with in modern science is a epithelial layer. Second layer is the Lohita. Lohita is the second layer. Size 1:16 brihi. Then रोगाधिष्ठान तिलकालक, नेच्छ आणि व्यंग. तिलकालक म्हणजे मोल्स, ब्लॅक मोल्स. तीळ तुम्ही बघितलं असाल, तीळ. इट इज अ प्रेझेंट इन सेकंड लेअर ऑफ द स्किन. तिलकालक, नेच्छ आणि व्यंग. इट मे बी कोरिलेट विथ द मोल. देन व्यंग. व्यंग means melasma. Melasma is one of the skin disorders present in a second part of the त्वचा. Okay. आणि यालाच या लेअरला, लोहिता जो लेअर आहे याला चरकाचार्यांनी अश्रुकधरा म्हटलेलं आहे. of the अश्रुकधरा. We will see the different, but you remember it, the Charakacharya told the Ashrukadhara for the second layer of Lohita. Then third is the Shweta. Shweta is the third layer of Twacha. Size is a 1:12 brihi. म्हणजे 1:12 brihi. This is the size of Shweta. Then रोगाधिष्ठान अजगल्लिका and चर्मदल मशक.
Ajigallika. It is a disorders which is told by the Shishruta Acharyas. This nothing but the correlate with the corn. कॉर्न जे आहेत म्हणजे कुरूप. कुरूप कॉर्न मीन्स मराठीत म्हणजे कुरूप. हे जे आहे या लेअर मध्ये प्रेझेंट असतात. अकॉर्डिंग टू द आयुर्वेदा दिस अजगल्लिका और चर्मदल मशक. दिस इज द थर्ड लेअर. देन फोर्थ लेअर. फोर्थ लेअर इज द तांबरा. तांबरा इज द फोर्थ लेअर. इज टू साइज इज 1:8. याची साईज जी आहे ती 1:8 आहे. ही रोगाधिष्ठान किलास, श्वेतकुष्ठ आणि त्वग रोग. श्वेतकुष्ठ त्वचाचे रोग आणि किलास मे बी कोरिलेट विथ द अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स दे कोरिलेट विथ द लेप्रसी. कुष्ठ मीन्स नथिंग बट द लेप्रसी and the psoriasis. Psoriasis is a disorder which is related with the tambra layer only. This layer is also called as the वर्णमय स्तर. यालाच वर्णमय स्तर म्हटलेलं आहे. वर्णमय स्तर means malpharyngeal layer. Malpharyngeal layer. This is the वर्णमय स्तर. It is also called as the वर्णमय स्तर. Then Vedini. Vedini, it is the fifth layer. The size is there 1:5. Is a vrihi. Is a 1:5 vrihi. Rogadhisthana, there's a कुष्ठ. कुष्ठ नथिंग बट अगेन इज अ लेप्रसी. रोगाचं अधिष्ठान जे आहे कुष्ठ असतं किंवा विसर्प. विसर्प सारखे आजार. विसर्पी सर्प. सर्प मीन्स snake. Sleep is correlate with modern science is herpes. Herpes तुम्ही ऐकलं असेल. नागिन. नागिन नथिंग बट मराठी नागिन. विसर्प. विसर्प means herpes. Herpes simplex and herpes zoster. These are the two types of the herpes. आणि यालाच it is also called as a अंकुरमय स्तर because it is called as a अंकुरमय स्तर because the small ankuras are present in that. In this layer small ankuras are present. Tamra is called as the वर्णमय स्तर because the malpharyngeal or वर्णाची जी अधिकता आहे ती या लेयर मध्ये जास्त असते. Due to the layers, this layer the maybe Brajakpatta resides in the tamra, so it gives the color complexion. Like that only Vedini, it's called as the Ankurmay Stara because the small ankuras are present. And Rogadhisthana is there, Kushta and the Visarpa. Visarpa means nothing but the herpes zoster. Then next layer is the Rohini. Rohini is it is a sixth layer. The size is the 1 rihi. Is a size is a 1 rihi. In that they are the present a Romakupa. Romakupa means hair follicles. Hair follicles. Sweta granthi, sweat glands, Taila granthi, and the Mamsa tantu means muscles fibers. Some of the muscles fibers present in that Rohini. But basically they are present the hair follicles, sebaceous gland, sweat glands. They are sebaceous gland and the sweat gland and the hair follicles. They are present in Rohini. Romakupa, Sweta Granthi and Taila Granthi. In that this layer is also called as the Jalimay Stara. Jalimay Stara or reticular layer. In that layer रोगाधिष्ठान इज अपची. अपची, अर्बुद, श्लीपद आणि गलगंड. श्लीपद अँड द गलगंड. इट कोरिलेट विथ द मॉडर्न सायन्स. ऍप्सेस. ऍप्सेस मीन्स द बेंड. मराठीत इज बेंड. ऍप्सेस और lymphadeninitis. Lymphadeninitis, it is one of the diseases. Then filariasis. These are the disorders. Then also in that present a maid or
in that present a lasika vahini. Yeah, they are lymphatic drainage, also present in lymphatic drainage and vascular structures. They are present in a rohini layer. Last layer is the seventh layer in that Mamsadara. Mamsadara layer is the seventh layer. In that size is a 2 ब्रीही. साईज त्याची 2 ब्रीही असते. रोहिणीची 1 ब्रीही आणि मांसधराची 2 ब्रीही. दे आर बाकीच्या लेअर पेक्षा याच्यामध्ये या स्तराची जास्तीत जास्त जाडी असते 2 ब्रीही. इन दॅट रोगाधिष्ठान इज देअर भगंदर. भगंदर, विद्रदी आणि अर्श. आता भगंदर. भगंदर मीन्स द fistula. Fistula in ano. Bhagandar means fistula. There are rectal disorders. Fistula is a Bhagandar. Vidradi. Vidradi means the sinus of fistula. Okay. Then Arsha. Arsha means hemorrhoids or piles. Piles ला आपण अर्श असे म्हणतो. These are present in a मांसधरा. मांसधरामध्ये हे आजार असतात. There are the 7 layers according to the Sushrutas Acharya. I will repeat again once again. First is the Avabhasini, is the first layer. Size is the 1:18, but all over body except the Hasta Tala and Pada Tala. Pada Tala आणि हस्ततल सोडून बाकीच्या ठिकाणी 1:18 ब्रीही असते. रोगाचं अधिष्ठान असते याच्यामध्ये सिग्मा आणि पद्मकंटक. इट मे बी कोरिलेटेड विथ द टिनिया अँड द एक्झिमास. देन अकॉर्डिंग टू द मॉडल्स दे आर कम्पेअर्ड विथ द इपिथिलियल लेअर. याला इपिथिलियल लेअर मध्ये आपण कोरिलेट करू शकतो. देन लोहिता इज द सेकंड लेअर. साईज इज द 1:16 ब्रीही. याच्यामध्ये रोगाचं अधिष्ठान तिलकालक, नेच्छ आणि व्यंग. These are the rogas present in that layer. It may be correlated with the moles. Okay. Then according to the Charakacharya they are told the Ashrukdara in this layer. This layer is called as the Ashrukdara layer. Then third is the Shweta. This is the third layer. Size is the 1:12. 1:12. रोगाचं अधिष्ठान अजगल्लिका, चर्मदल and मशक. Nothing but the correlate to the cons. Then is the Tamra. Fourth is the Tamra. Means its size is 1:8 ब्रीही. रोगाचे अधिष्ठान किलास, श्वेतकुष्ठ आणि त्वचा रोग. Means leprosy, psoriasis, these are the layers. And this layer is also called as a Varnamay star. Varnamay is maybe Rajak Pitta resides in that layer and it gives the color complexion to the twacha. Then Vedini. Vedini is a fifth layer which is present in twacha. Size is the 1:5 ब्रीही. रोगाचे अधिष्ठान कुष्ठ and the visarpa. Nothing but the correlate with the kushta with leprosy. Visarpa is herpes. Herpes zoster or herpes. This layer is also called as the Ankurmay stara, means papillary layer, because small ankuras are present in this layer. And Vedini, why it is called as a Vedini? Because in that layer, if Rona goes, एखादी जर जखम झाली आणि ह्या लेअर पर्यंत गेली, इट गिव्स टू द वेदना. सो इट इज कॉल्ड ॲज अ वेदिनी. एखाद्या जखम झाली आणि ह्या स्तरापर्यंत जर गेली तर हा स्तर जास्तीत जास्त वेदना देतो, म्हणून याला वेदिनी म्हटलेलं आहे. वेदनी, वेदना मीन्स पेन्स, हे जास्तीत जास्त पेन्स देतं म्हणून त्याला वेदिनी म्हटलेलं आहे. सो नेक्स्ट इज अ सिक्स्थ इज अ रोहिणी. रोहिणी is a sixth layer, size 1 brihi. Then in that layer present a romakupa, sweda granthi, taila granthi, and also meda and raktavainya, lasika vainis. These are the lymphatic system, drainage and the vessels are present also in
रोहिणी. इन दॅट रोगाधिष्ठान इज देअर. रोगाचे अधिष्ठान अपची, अर्बुद, श्लीपद, निगलगंड. इट कोरिलेट विथ द abscess, lymphadenitis. Okay. Then last seventh layer is a Mamsadara. Mamsadara is the seventh layer of the skin or twacha. Is a broad, thick is there. Its size is a 2 vrihi, and in that is a Rogadhisthana is a Bagandhara, Vidradi, and the Arsha. Piles, hemorrhoids, then fissure, and then fistula. These are the disorders. It comes under in Mamsadara त्वचा. मांसदरा मध्ये हे असतात. Then according to the Charakacharyas, Charakacharya told the 6 layers. आता जसं आपण सुश्रुतांनी 7 लेअर सांगितले बघितले, तसे चरकांचे 6 लेयर्स आहेत. त्यांचे नाव लक्षात ठेवा फक्त. मोस्टली दे आर आस्किंग द सुश्रुतास लेअर अकॉर्डिंग टू सुश्रुतास, पण बट रिमेंबर ऑल्सो द चरकाचार्यस अकॉर्डिंग टू द चरकाचार्य. फर्स्ट इज द उदकधरा, देन अश्रुकधरा, देन थर्ड इज द सिग्म किलास संभाविधिष्ठाना. उदकधरा म्हणजे इज अ उदक, उदक नथिंग बट द पाणी. आणि सेकंड इज द अश्रुकधरा. अश्रुकधरा मीन्स अश्रुक इज अ रक्त, रक्ताची धरा, रक्त साठवून ठेवण्याचं, पाणी साठवून ठेवण्याचं जातं उदकधरा. देन अश्रुकधरा. देन म्हणजे जसं जसं तिथं जे काही साठतं, जिथं अधिष्ठान ज्याचं आहे त्याच्यानुसार त्यांनी नावं दिलंय. फर्स्ट उदकधरा, अश्रुकधरा, then sigma class. Sigma class, it is a disorders present in that layer, so they are told the sigma class संभाविधिष्ठाना. then दद्रू कुष्ठ संभाविधिष्ठाना. दद्रू आणि कुष्ठ लेप्रसी हे तिथे रिसाइड्स होतं, म्हणून त्या लेयरला त्यांनी नाव दिलंय दद्रू कुष्ठ संभाविधिष्ठाना. देन फिफ्थ अलर्जी विद्रदी संभाविधिष्ठाना. या लेयर्स मध्ये फिफ्थ लेयर मध्ये अलर्जी व विद्रदी हे अधिष्ठान असतं त्यांचं, म्हणून त्यांनी संभाविधिष्ठाना, संभाव्य हे अधिष्ठान हे आजारांचं असू शकतं. चार्वाधिष्ठानु ऋषी जायंते पूर्व कृष्ण रक्तानी स्थूल मुलानी दृश्य चिकित्सामानी. 6 लेयर जो आहे त्याच्यामध्ये व्याधी जे असतात त्या स्थूल स्वरूपात असतात आणि ब्रॉड स्वरूपात असतात. जसं आपण बघितलं 7th लेयर मांसदाराचा आहे, त्याच्यामध्ये अर्श विद्रदी त्या टाइपचे आजार असतात, हे अकॉर्डिंग टू द चरकाचार्यस. देन पंचभौतिकता. पंचभौतिक कशी आहे त्वचा? पंचभौतिकता काय सांगितलं आयुर्वेदामध्ये? पंचभौतिकता ऑफ त्वचा. त्वचा ही पंचभौतिक आहे, पण प्रिडॉमिनन्सी ऑफ वायू महाभूत. पण प्रत्येक ऑर्गन मध्ये पंचमहाभूतात असतात, पण वन ऑफ द Mahabhutas predominancy is there. So in that in twacha the predominancy of Vayu Mahabhutas. But according to Panchabhautikta, you see the twachas Parthiva, they form the twacha and the kesa and roma. म्हणजे जे काही स्किन वरचे केस बनले आहेत ते पार्थिव म्हणजे पृथ्वी महाभूतापासून बनले आहेत. देन तेजस. तेजस पासून काय झालंय त्वचेला? त्वचेची जी क्रांती, प्रतिभा आणि वर्ण. म्हणजे त्वचेला जे वर्ण द्यायचं आहे किंवा प्रतिभा आहे किंवा त्याची क्रांती आहे, हे जे कलर कॉम्प्लेक्शन द्यायचं काम तेज महाभूत करतात. जसं आपण बघितलं की वन ऑफ द पित्त, भ्राजक पित्त रिसाइड्स इन त्वचा. भ्राजक पित्ताचं जे स्थान आहे ते त्वचेमध्ये आहे, म्हणजे तेज महाभूत. परत आलं पित्त. सो क्रांती आणि प्रतिभा वर्ण देण्याचं काम तेजस महाभूत करतं. देन आकाशीय महाभूत. आकाशीय महाभूतचा काय रोल आहे त्वचेमध्ये? लोमकूप, स्वेदवाहक आणि नलिका. आकाश महाभूत मीन्स अगेन द होल कॅव्हिटी. कॅव्हिटी इज देअर. सो जे काही लोमकूप आहेत, म्हणजे केस येण्याचे जे काही मार्ग आहे किंवा स्वेट बाहेर येण्यासाठी जो मार्ग आहे, या नलिकांचे जे मुख आहे, जे कॅव्हिटी जे बनवायचं काम येते
आकाश महाभूत करतं. देन वायू महाभूत काय करतं? इट गिव्स अ स्पर्श ज्ञान. स्पर्शाचं ज्ञान करण्याचं काम वायू महाभूत करतं. देन आप्य. आप्य म्हणजे काय? रस. त्या त्वचेमध्ये काय रस आणि लसिका लिम्फॅटिक जे काय लिम्स प्रेझेंट असतात these are the due to the only आप्य महाभूत किंवा आप महाभूत. देन त्रिदोष संबंध. दोषांचा संबंध काय स्किन बरोबर? त्या स्पर्श. स्पर्श ड्यू टू द ओनली वात. ओके. विशेषतः कोणता वात? व्यान वायू इज अ व्यान वायू. अँड ड्यू टू द व्यान वायू दे आर प्रेझेंट रस संवहन. रसाचं जे काय संवहन आहे, ब्लडचं जे काय संवहन आहे, हे ड्यू टू द ओनली व्यान वायू. सो वात महाभूत इज अ वात पित्त दोष इज present. So Panchabhautikta is there. You are seeing the Prithvi due to the Prithvi, Twacha and the as a case Roma are present. Tejas Mahabhuta त्वचेवरील कांती किंवा प्रतिभा वर्ण करण्याचं काम. आकाश महा ड्यू टू द आकाश महाभूत लोमकूप स्वेदवाहक और नलिका मुखास. देन वायू महाभूत स्पर्श ज्ञान आणि आप्य महाभूत इज provide the ras and the lasikas. Like that, tridosh sambandha is a sparsha jnana due to the vata and mostly predominance of vyana vayu. Rasa samvahana due to the vyana vayus. These are according to the only Ayurveda. But according to the modern science, there are different things is there. So introductory part, according to the moderns, skin is the largest organ of the body. It is one of the largest organ. सगळ्यात मोठा ऑर्गन बॉडीतला कोणता आहे तर त्वचा, स्किन. इट इज युनिफॉर्मली थिक. वेगवेगळ्या ठिकाणी थिकनेस वेगवेगळी असते. सम प्लेसेस इट्स थिक, सम प्लेसेस इट्स थिन. म्हणजे इट्स नॉट सेम, but according Charakacharya they are told the thickness all are the same, but Shushrutaracharya is told there are the different thickness for the 7 layers. Total thickness is according to the Shushruta is 3 brihi, but according to modern science the total average thickness of the skin is 1 to 2 millimeter एवढी thickness असते. Then layers. Skin layers according to the modern science they are skin made up of 2 layers. Main is 2 layers, outer and the inner. Outer layer is epidermis and inner layer is dermis. Outer is epidermis and inner is dermis. These are the 2 layers. Main skin is made up of 2 layers only. Outer is epidermis, inner is dermis. Then first is the epidermis, outer layer. Epidermis of the skin is formed by the stratid epitheliums. Epithelium पासून बनलेला आहे and it is made up of 5 layers. हे जे काय epidermis layer आहे तो 5 layers पासून बनलेला आहे. Made up of 5 layers. आता त्यामध्ये stratum, corneum, stratum, lucidum, stratum, granulosum, stratum, spinosum and stratus germinativum. These are the 5 layers. Epidermis जो layer आहे मोस्टली फॉर्म बाय द स्टॅटिड एपिथेलियम, एपिथेलियल्स पासून बनलेला आहे आणि त्याचे अगेन ते जो काही एपिथेलियम बनला आहे त्याच्या 5 लेयर्स आहेत. त्याच्यामध्ये स्टॅट्रम, कॉर्नियम, लुसिडम, ग्रॅन्युलोसम, स्पायनोसम आणि जर्मेंटाटिझम. The important features of this epidermis is that does not have blood vessels. त्याच्यामध्ये ब्लड वेसल्स नसतात. न्यूट्रिशन प्रोव्हाइड बाय द कॅपिलरीज ऑफ डर्मिस. याला जे काही न्यूट्रिशन देण्याचं काम आहे ते कॅपिलरीज कशाच्या? डर्मिसच्या, म्हणजे आतला लेअर, इनर लेअर, याच्या जे कॅपिलरीज आहे ह्या न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात. सो द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ द डर्मिस इज दॅट डज नॉट हॅव ब्लड वेसल्स. आता आपण त्याच्यातलं 5 लेअर जे आहेत त्यातला फर्स्ट लेअर स्टॅट्रम कॉर्नियम. इट इज नोन एज अ हॉर्नी लेयर्स. याला हॉर्नी लेयर्स असे म्हणतात. इट इज द आउटर मोस्ट लेअर कन्सिस्ट ऑफ डेड सेल्स विच इज आर कॉल्ड एज अ कार्निओसाइट्स. कार्निओसाइट्स.
This is the corneocytes. Second is the stratum lucidum. It is made up of flattened epithelial cells. हा जो आहे हा stratum epithelial cells पासून बनलेला आहे. This layer like as a homogeneous transient zone, and this is called as the stratum lucidum. This is the second layer. It is made up of flattened epithelial cells. टोटल जे काही एपिडर्मिस आहे ते स्टॅटिड एपिथेलियल्स पासूनच बनलेलं आहे. त्याचेच हे 5 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये कॉर्नियम आपण फर्स्ट बघितलं, त्यालाच आपण हॉर्नी लेयर्स म्हणतो. इट इज अ कन्सिस्ट ऑफ डेड सेल्स. दिस इज कॉल्ड एज द corneocytes. This second lucidum layer is there. This is flattened epithelial cells. This layer looks like a homogeneous transient zones. It's called as stratum lucidum. Third is the stratum granulosum. This is a thick layer with 2 to 5 rows flattened rhomboid cells. याच्यामध्ये rhomboid cells असतात. याच्यामध्ये rhomboid cells present असतात. The cytoplasm contain keratohyalin granules. Contains keratohyalin granules. Then fourth is the stratum spinosum. Stratum the spinosum. This layer is also called as the Nickel cells layer because in this layer noses some spine-like प्रोटोप्लाझ्मिक प्रोजेक्शन म्हणजे अंकुराकार. आपण जसं याच्यामध्ये बघितलं होतं आयुर्वेदाने तसं सांगितलेलं आहे. अंकुराकार जे असतात, छोटे छोटे अंकुर असतात. वेदनीमध्ये बघितलं आपण, वेदनी लेयर्स. जसं आयुर्वेदाने सांगितलं तसंही यांनी सेम सांगितलंय. दे आर द लेयर्स नोन ॲज अ निकल सेल्स लेयर्स बिकॉज सेल्स have layer noses some spines like as a protoplasmic projection. By this projection the cells are connected to each other. त्या प्रोजेक्शन मुळे ते जे काही सेल्स आहे ते कनेक्टेड एकमेकाशी गुंतलेले असतात. इन फोर्थ लेअर स्टार्टर स्पायनोसम. स्पायनोसम मीन्स स्पाइन असतात. तसंच वेदिनीमध्ये सेम सांगितलेलं आहे की छोटे छोटे अंकुराज असतात. मीन्स कोरिलेशन इज अ completely same according to the modern and the Ayurveda. Then in that fifth layer is the stratum germinativum. This is a thick layer and new cells are constantly formed by the meiotic division. नवीन cells तयार होतात, constantly formed due to the meiotic division. This is the meiotic division. Mitosis, meiosis, you know very well. This mitosis is the part of cell cycle when replicated the chromosomes are separated into two nuclei. ज्यावेळेस ते सेपरेट होतात 2 न्यूक्लिआय पासून त्याच्यापासून वेगवेगळ्या सेल्स बनतात. दिस इज द meiotic division. Okay. Newly formed cells moves continuously towards the stratum corneum. नवीन नवीन सेल्स बनत असतात या लेयर्स मध्ये. And the color of skin depends on the cells of this layer. या लेअरचा जे काही कलर आहे स्किनचा हा या लेअरवर डिपेंड करतो. बिकॉज इन दॅट लेअर in this layer the present a melanin pigment. It is a pigment which is responsible for the color complexion. जसं आयुर्वेदामध्ये सांगितलं की ब्राजक पित्त जसं स्किनच्या लेअर मध्ये थांबतं आणि ते तांबडं स्किनला कलर कॉम्प्लेक्शन देण्याचं काम करतं. तसं मॉडर्न नुसार मेलॅनिन पिगमेंट इज इम्पॉर्टंट पिगमेंट which provides a color complexion to the skin. मेलॅनिन पिगमेंट जर कमी असेल तुमच्या स्किन मध्ये तर स्किनचा कलर हा फेअर होतो, गोरा होतो. आणि जर मेलॅनिन पिगमेंट हे जास्तीत जास्त स्किन मध्ये असेल तर तो स्किनचा कलर काळा होतो. दिस इज द डिफरन्स. Then this completed 5. First layer I completed epidermis. In that epidermis there's the 5 layers, which is epidermis formed by the stratified epithelium, and this stratified epithelium made up of 5 layers: stratum corneum, stratum lucidum, stratum granulosum, stratum spinosum, and stratum germinativum. And second is the dermis.
we will see the in next lecture. Okay. Skin I will revise in next lecture also, because too much is there. Dermis, one of the layer is there, then functions. So next lecture we will see the again twacha. We will revise, and the remaining portion I will teach you. Okay. Thank you.